अनेक प्रकारच्या मूर्त्या घडवल्या. कोणाच्या? त्या आत्मारामाच्या, त्या देवाच्या. गणेशाची मूर्ती आहे. गणेश भगवंताची फोटो पाहिली आणि तशी मूर्ती घडवली. पाहिल्याशिवाय घडवता येत नाही आणि पाहिल्याशिवाय त्याची आठवण करता येत नाही. म्हणून पहिले रूप पाहता, रूप पाहिल्याशिवाय मग सुख झाले हो साधन. रूप पाय म्हणजे धनपाल भाऊचा चेहरा, धनपाल भाऊ चौधरीच ना, यायचा चेहरा पाहिला तर मग धनपाल भाऊ चौधरी म्हणता बरोबर त्याचा चेहरा लक्षात येत नाही आणि पाहिलाच नाही. मग किती नाव घ्या. म्हणून पहिले रूप आणि मग ध्यान. सुंदर ते ध्यान उभा विठेवरी, करकटवरी ठेवूनिया. मग किती ध्यान करायचंय तर करा, नाम किती घ्यायचंय तर घ्या, कारण नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशीरणी. संत महात्मे शिकवतात या जीवाला बाबा रे, जीवन कसं जगला पाहिजे. आता मनुष्य ते आपल्याला लागला. गणपती बाप्पा देव मातीचा बनविला, देव मातीचा बनविला, देव मातीचा बनविला, देव मातीचा बनविला, देव मातीचा बनविला. भारताचा बाप झाला गा देवा, त्याचा बाप झाला तू. भारताचा बाप झाला तू, भारताचा बाप झाला गा देवा, त्याचा बाप झाला. देव मातीचा बनवला, बाप देव लाकडाचा बनवला, देव लाकडाचा बनवला. आणि सुतार त्याचा बाप झाला. देव सोन्याचा बनविला, सोनार त्याचा बाप. मग देवाला बाप किती? देवाला बाप किती हाही प्रश्न केला ना, नाही का? म्हणजे ज्याने ज्याने तो घडवला त्याचा बाप झाला असे शिकून म्हणतात संत महात्मे. आम्ही नाही म्हणतो, संतांचा पुरावा आहे. म्हणजे जसा जसा भाव असेल मनामध्ये, जसा जसा भाव असेल देव प्रत्येक आता मी समोर उभा म्हणून का सगळ्याच्या ठिकाणी म्हणून एकच ब्रह्म गड्या जगामध्ये, एकच ब्रह्म गड्या, एकच माती नाना भिंती महाल आणि माड्या. जगामध्ये एकच ब्रह्म गड्या. एकदा माता पार्वती कैलास पर्वतावर नारद मुनी स्वर्ग लोकातून चालले. नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण. नारायण नारायण नारायण, हो नारायण नारायण नारायण. नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण. निर्वस्त्र पार्वती एक
एकांतवासामध्ये स्नान करत आहे तेव्हा नारद मुनी तिथं जाऊन पोहोचले. नारदांनी पाहिलं नारायण 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 वापस फिरले आणि माता पार्वतीची लक्ष दिली. नाही नाही म्हणे असा कैलासावर कोणीतरी राखणदार पाहिजे. भगवान शंकर कैलास पर्वतावरती नसताना माता पार्वतीने स्नान करता करता आपल्या अंगाचा मैला काढला. आता तो अंगाचा मैला किती एवढाच निघाला. मग तो बावला बनवला. बावला बनवण्यासाठी कमीत कमी एवढीच तर माती पाहिजे नाही का. मग एवढाच मैला निघला असेल ना अंगाचा नाही. मैलापासून सगळे पडले आहेत. गोपाल कृष्ण भगवान हे सर्व मूर्त्या मैलाच्या पडल्या आणि या ठिकाणी भगवान गणेश साक्षात वास